मुंबईतल्या पायधुनी परिसरामध्ये असलेल्या मोगल इमारतीमधल्या दुसऱ्या मजल्यावरील या डोकाडीय कुटुंबाच्या घरामध्ये 26 एप्रिलला एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। खरं तर हे डोकाडीय कुटुंब गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या मोगल इमारतीमध्ये वास्तव्यास होतं आणि या 26 एप्रिलच्या रात्री या डोकाडीय कुटुंबियांनी बिर्याणी खाल्लेली होती आणि त्या बिर्याणीच्या खाल्ल्यानंतर या सगळ्या कुटुंबियांनी खरं तर कलिंगड खाल्लेलं होतं आणि त्या कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना भल्या पहाटे उलटे आणि जुलाब झालेलं होतं आणि या सगळ्या प्रकारातून या डोकाडीय कुटुंबातील 4ही जणांची जी आहे ती संपूर्ण मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या संदर्भातले अनेक तपासातले मुद्दे जे आहेत ते समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण या मोगल इमारतीमध्ये आहोत आणि या मोगल इमारतीतल्या याच दुसऱ्या मजल्यावरील या घरामध्ये हे संपूर्ण डोकाडीय कुटुंब जे आहेत ते गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वास्तव्यास होतं। अर्थात या सगळ्या मृत्यूच्या तपासामध्ये अधिकची माहिती अशी समोर येते की झिंक फॉस्फेट म्हणून एक रसायन जे आहे ते खरं तर उंदीर मारण्याचं औषध म्हणून वापरलं जातं। ते उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते खरं तर डोकाडीय कुटुंबियाच्या या घरामध्ये आढळून आलेलं आहे आणि या सगळ्या झिंक फॉस्फेट याच्या सेवनामुळेच खरं तर या सगळ्या कुटुंबियाचा मृत्यू झाला असं देखील म्हटलं जातं। आणि आपण हा संपूर्ण आसपासचा परिसर पाहू शकतो की कशा पद्धतीने या सगळ्या इमारतीमध्ये दुर्गंधी आणि घाण ही संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे डोकाडीय कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं मुघल इमारत, या मुघल इमारतीच्या ही कालची संपूर्ण ही परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा आपल्याला पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात उंदीर देखील या ठिकाणी आहेत आणि या उंदीर मारण्याकरताच या इमारतीमधले सर्वच जे रहिवासी आहेत ते खरं तर रॅट पॉइझन वापरत होते आणि तशाच पद्धतीचं रॅट पॉइझन जे आहे ते खरं तर डोकाडीय कुटुंब देखील वापरत होतं। आपल्यासोबत काही या ठिकाणी त्यांचे रहिवासी आहेत, त्यांचे शेजारचे आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आपका नाम क्या है और गए कितने साल से आप इस मोगल बिल्डिंग में रहते हो? हम यहाँ बिल्डिंग में 70 साल हो गए, 60-70 साल हो गए। आपका कभी ये डोकाडिया कुटुंबा से कभी परिचय हुआ क्या आपका? नहीं, कुछ भी नहीं हुआ, कभी परिचय नहीं हुआ। खाली नीचे ऊपर कभी आमने सामने सीढ़ी पे मिल गए, सलाम दुआ हो गया, वही, और कुछ भी नहीं। डोकाडिया फैमिली के चारों मेंबर थे, चारों मेंबर ये कलिंगड़ खा के ऑफ हो गए, ऐसा सब कुछ हो रहा है, ऐसा अपप्रचार हो रहा है। इसके बारे में आपको और कुछ जानकारी है क्या? नहीं, कुछ जानकारी नहीं। अभी तो यानी 15 दिन हो गए ना, इसके बारे में बाद में मालूम पड़ रहा है कलिंगड़ से नहीं हुआ, दूसरे कोई चीज़ से हुआ है, ये जानकारी, और कोई जानकारी नहीं है। बट उनके घर में कौन कौन रहता था? बस जिस दिन वो हुआ ना हादसा, उस दिन में फैमिली थी ना, शनिचर के दिन को खाना वाना खा के गए, उनके बाद में वो चले गए, बाद में कुछ केस हुआ, क्या हुआ, ये सब सुनने में आ रहा है। बट आपका कुछ उनसे परिचय होता था, मतलब हाय हेलो कुछ बातचीत होती थी डोकाडिया? कुछ भी बातचीत नहीं होती थी, ना उनकी फैमिली से ना उनसे। खाली वो एक बार 2 बार सलाम दुआ हुई बस, और कुछ भी नहीं। कभी सलाम दुआ तक ही हुआ बस, 1-2 बार। आपके बिल्डिंग में चूहे बहुत है क्या? क्योंकि उनके गटर का हिस्सा है ना, थोड़ा बहुत तो चूहे तो होते ही है। बट आपके घर में भी चूहा मारने का कोई पॉइजन वगैरह है क्या? चूहा, क्योंकि नहीं रखे, हमारे घर में तो नहीं रखे, लेकिन चूहे आते हैं। चूहा, ये बिल्डिंग में बहुत सारे चूहे हैं, चूहे है, उनका आपको तकलीफ होता है चूहे का? इस बिल्डिंग में पूरे चूहे हैं तो होता है ना, तकलीफ तो होता है ना, चूहे है तो, पर और कुछ ज्यादा। खरं तर आपण पाहिलं तर हे व्यक्ती आहेत जे या मोगल इमारतीमध्येच 3ऱ्या मजल्यावरती राहतात। आपण संपूर्ण हा परिसर दाखवू इच्छितो, माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की योगेशला हा संपूर्ण परिसर त्यांनी दाखवावा। कशा पद्धतीने अतिशय दाटीवाटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या मोगल इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरती डोकाडीय कुटुंब राहत होतं आणि संपूर्ण दुर्गंधी या सगळ्या मोगल इमारतीमध्ये आहे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण आता या मोगल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती जाणार आहोत आणि या ठिकाणी या सगळा बघणार आहोत। आपल्यासोबत काही अजून शेजारचे आहेत या ठिकाणी। ये जो डोकाडिया फैमिली थी, उनसे आपका कुछ परिचय था क्या? आपसे बातचीत होती थी उनसे? हाँ, होती थी हम लोग की बातचीत उनसे। बहुत अच्छे लोग थे लोग, कोई से लड़ाई झगड़ा नहीं, अपना रास्ता आना, अपना रास्ता जाना। घर में आते थे तो दरवाजा बंद कर देते, निकलते थे तो फिर मतलब देख लेते थे तो सलाम दुआ थी। बट उनके फैमिली में कौन कौन रहता था? उनके 4 जन ही दिखते थे लोग। उनके
शौहर थे, यानी हस्बैंड थे, वाइफ थी, दो बच्चे, दो बच्ची थी। मतलब आपके बिल्डिंग में चूहे की समस्या है क्या? चूहे की परेशानी होती है? वहाँ तो बहुत है, गटर में तो बहुत सारे चूहे, घर में भी आ जाते हैं हमारे चूहे। चूहे रोकने के लिए आप क्या यूज करते हैं? पिंजरा लगाते, कुछ रैट पॉइजन्स वगैरह आप यूज? वो नहीं लगाते क्योंकि बच्चे लोग हैं ना, कभी हाथ वाथ लग गया तो बच्चे लोग को नुकसान होएगा, तो नहीं लगाते। ये बाजू में भी चूहे आ रहे थे तो बाजू वाली एक लेडीज का हाथ काट दिए। अच्छा, वो आप डोकाडिया फैमिली से अक्सर बात करती थी? आप बातचीत होती थी उनसे? बातचीत होती थी, हम जैसे उतरते चढ़ते बात करते थे। अच्छा, डोकाडिया फैमिली कुछ टेंशन में वगैरह थी क्या? कुछ उन्होंने कुछ बातचीत वगैरह? आएगा नहीं, ऐसा कुछ नहीं, खाली ऐसे सलाम दुआ होती थी बस। नेचर बिहेवियर में बात करने में कैसी बात फैमिली थी वो? अच्छे थे, हंसमुख बात करते थे, ऐसा नहीं लगता था की उनको टेन्शन है कुछ। खरं तर आपण पाहिलं तर त्या कुटुंबियांना टेन्शन आहे अशा कोणत्याच पद्धतीचं त्यांचं वागणं नव्हतं आणि चांगल्या पद्धतीने हसत खेळत वागणारी ही संपूर्ण डोकाडिया कुटुंब होतं. आपण अजून देखील काही लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की या डोकाडिया कुटुंबाचा कोणत्या लोकांशी अधिकचा संपर्क आलेला का. परंतु काही कुटुंबीय जे आहेत ते बोलण्यास मात्र नकार देताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु डोकाडिया कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी या मोगल इमारतीमध्ये वास्तव्यास होते. 26 एप्रिलला त्यांचा खरं तर मृत्यू झाला. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला कलिंगड खाल्ल्यामुळे आणि त्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता. परंतु या मृत्यूचं कारण अद्यापही गूढ आहे, कारण की झिंक फॉस्फेट त्यांच्या शरीरामध्ये आढळलेलं आहे. जे झिंक फॉस्फेट उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं आणि या झिंक फॉस्फेटमुळेच या खरं तर डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाला. हे झिंक फॉस्फेट उंदीर मारण्यासाठी औषध वापरलं जातं आणि आपण ही इमारत पाहू शकतो की कशा पद्धतीने ही घाण अवस्थेतली इमारत आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूला कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला असल्याचं पाहायला मिळतं आणि अनेक या ठिकाणचे रहिवासी देखील म्हणतात की मोठ्या प्रमाणात उंदराचा देखील त्रास जो आहे तो आम्हाला होत होता. अशा पद्धतीची तक्रार जी आहे ते या सगळ्या इमारतीमधले रहिवासी देताना पाहायला मिळतात. अतिशय चांगलं असं कुटुंब हे डोकाडिया कुटुंब होतं आणि या डोकाडिया कुटुंबाचं नेहमी चांगलं वागणं होतं. त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते असं कधी वाटलं नव्हतं. अशा पद्धतीचे काही शेजारचे जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, ते मात्र बोलू इच्छित नाही. परंतु ही संपूर्ण मोगल इमारत जी आहे ती तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने ही निमुळती अशी इमारत आहे आणि सगळा हा दाटीवाटीचा परिसर आहे आणि हा सगळ्या पायदुनीच्या परिसरातली ही मोगल इमारत आहे. या मोगल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती खरं तर हे संपूर्ण डोकाडिया कुटुंब राहत होतं आणि 26 एप्रिलला या डोकाडिया कुटुंबांनी एकत्र बसून रात्री बिर्याणी खाल्लेली होती. त्या संपूर्ण डोकाडिया कुटुंबांमध्ये दोघं ते पती पत्नी आणि त्यांची मुलं असा त्यांचा समावेश होता आणि या सगळ्या कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लेलं होतं आणि त्या कलिंगडामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीची अफवा जी आहे ती पसरलेली होती. परंतु आता मात्र अनेक माहिती जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.